नमस्कार मंडळी. आज अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना मधल्या मुलीच्या घरी आलोय आम्ही आणि तिथे आम्ही आज कोंबडी वडे बनवणार आहोत. तर चला तर मग मी कोंबडी वड्याचं पीठ कसं भिजवायचं ते तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा हे तांदळाचं पीठ आम्ही इकडच्या लोकल इंडियन स्टोअर मधनं घेतलेलं आहे. तर पहिलं पीठ घेते. त्याच्यानंतर कोंबडी वड्यासाठी ज्या डाळींचं मिक्सर लागतं ते मी इंडियातनं येतानाच करून घेऊन आली आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकता, त्याच्यामध्ये भाजलेली चण्याची डाळ, उडदाची डाळ, धणे, बडीशेप, जिरे, मेथी असे हे भाजून त्याची पावडर करून मी घेऊन आली येताना. तर आता ती मी याच्यामध्ये टाकते अंदाजाने. त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया, हे सॉल्ट आहे, मीठ इकडचं, त्याच्यामध्ये थोडंसं आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत. आणि हे पाणी थोडं कोमट करून घेतलेलं आहे. ते सगळं पीठ मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून ते भिजवून घेते. इकडे काही परात वगैरे नाही, हे मुलं शिकायला आलेले असतात त्यामुळे अशी मोजकीच भांडी असतात त्यांच्याकडे. त्यामुळे आता हे तिला जे मी पॅन दिलंय त्या पॅन मध्येच भिजवते पीठ. ही इलेक्ट्रिकची शेगडी आहे. हे बघा, आता मला हा फ्रंट वापरायचा आहे. तर तिथे हे सुरू करताना हे अशी सुरू करणार मी. इकडे हे बघा लाल फ्लेम से गरम होते आणि ते असे फ्लॅट सरफेसचे भांडी लागतं त्याच्यावरती. आता मी सुक्या चिकनसाठी खोबरं भाजून घेणार आहे. हे इकडे असं रेडीमेड खोबरं मिळतं किसलेलं, सुकं खोबरं आहे हे. कारण सुकं खोबरं आपण इंडियातनं आणू शकत नाही, त्याच्यावरती आपल्याला बॅन आहे. त्यामुळे हे इकडेच घ्यायला लागतं आपल्याला. त्यामुळे मी हे सुकं खोबरं भाजून घेणार आहे. म्हणजे मला रस्सा बनवायचा आहे आणि सुकं चिकन करायचं आहे, त्या दोन्हीसाठी मी भाजून घेणार आहे. असं हे लालसर रंगावर खोबरं भाजून घ्यायचंय. तर जी मी सुक्या चिकनची रेसिपी बनवणार आहे ती माझ्या आजीची रेसिपी आहे, कोकणातली. तर त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं, लसूण आणि घरचा वाटलेला मसाला, गरम मसाला ते वापरणार आहे. हा, तर आपल्याला वाटण करायचंय. पण हा बघा मिक्सर, इकडची ही अशी पिन असते. आपल्याकडचं मिक्सर इथे चालत नाही, त्याने इकडेच येऊन घ्यायला लागतो. हा सुक्या चिकन साठी हा भाजलेलं सुकं खोबरं आहे, त्याचं आता मी वाटण करून घेते. लसूण, आलं, याच्यामध्ये कांदा नसतो, थोडीशी कोथिंबीर टाकते. पाणी न घालता वाटलेलं आहे. हा गरम मसाला आहे, हा घरी तयार करून घेऊन आलेली आहे मी. ह्याच्यामध्ये धणे, बडीशेप, खसखस, काळी मिरी
लवंग आणि दालचिनी असे छान भाजून ते बारीक करून आणलेलं आहे. हा, हे इंडियन स्टोअर मधनं चिकन कट करून घेऊन आलेले आहे. नाहीतर इकडे वॉलमार्टमध्ये वगैरे सगळं बोनलेस चिकन मिळतं, पण त्याला एवढी टेस्ट येत नाही, म्हणून हे तिकडनं येताना घेऊन आलो आम्ही कट करून. तर सुकं चिकन बनवते, त्यासाठी तेल तेल गरम झालंय. त्याच्यात आता थोडा लसूण फोडणीला देऊया, थोडा लाल होऊ दे. लाल मिरची पावडर आहे, हळद, हा आपला वाटलेला मसाला. गॅस बारीक करायला लागेल, आता करपू शकतो. गरम मसाला, चिकन. मीठ, त्याच्यावरती पाणी न घालता वाफेवर शिजवायचं आहे. एकदम मंद गॅसवर. हा, इकडे कुकर मध्ये भात लावलेला आहे. हा, आणि आता जो चिकन ग्रेव्ही जो रस्सा बनवायचा आहे त्यासाठी हा कांदा भाजून घेतलाय. सुकं खोबरे, लसूण, आलं, कोथिंबीर, त्याचं एक वाटण करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण पाणी घालू शकतो, आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. हा, आता रस्सा बनवायला तेल टाकलंय. तर लसूण फोडणीला दे. मस्त रंग यायला हा खातू भाजका मसाला आहे, त्यात सगळं मिक्स मसाला असतो. जरा मस्त नंतर आपण जे वाटण केलंय ते भाजून, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. हळद टाकूया. हा, हळद, थोडं मीठ टाकलं. आता हे चिकन मिक्स करून पाणी घालून शिजवूया. तर त्याच्यामध्ये पाणी घालून जेवढं तुम्हाला रस्सा करायचा आहे त्या हिशोबात, आणि आता झाकण ठेवणार आहे याच्यावरती, शिजू दे त्याला बारीक गॅसवर. तर आपण आपलं सुकं चिकन चेक करूया. झालंय, आता बंद कर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119
रस्सा पण झालेला आहे आपला. बंद करू. हा, आता आपण कोंबडी वडे बनवतोय. हे बघा, मस्त झालं पीठ, छान फुगलेत वडे. आमची कोकणातली फेमस डिश. तर मुलगी इकडे असते, तिला खायला मिळत नाही ना, मग आज खास तिच्यासाठी बनवलंय. तर बाकी मेंबर्स पण त्याच्यामध्ये त्याचा आस्वाद घेणार आहेत चांगले. या तर सगळ्यांनी मग आमचे कोंबडी वडे खायला आज.